भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रकमेच्या प्रस्तावासाठी 2,000ची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भविष्य निर्वाह निधीचा वरिष्ठ सहाय्यक लेखा पूजन विलास भंडारे वय वर्ष 31 राहणार भोई गल्ली कासेगाव तालुका वाळवा व त्याच विभागातील कनिष्ठ सहाय्यक निखिल राजू कांबळे वय वर्ष 35 राहणार माता सावित्रीबाई फुले सोसायटी नांदणी रोड मौजे संभाजीपूर जयसिंगपूर तालुका शिरोळ अशी त्यांची नावे आहेत। दरम्यान या प्रकरणी या दोघांना अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधकने दिलेली अधिक माहिती अशी आहे की तक्रारदार हे त्यांचे स्वतः लोकसेवक आहेत। त्यांच्या भविष्य निर्वाह निधी पीएफ मधील 5 लाख रुपये मंजूर रक्कम काढण्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी भंडारे याने पैशाची मागणी केली। पैसे दिल्याशिवाय सहकार्य होत नाही असं सांगत 2,500ची लाच मागितली। त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार दिली। त्यानुसार गुरुवारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली। पडताळणीत भंडारे याने 2,500ची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। तसेच निखिल कांबळे याने चर्चेत सहभाग घेऊन तक्रारदार यांना प्रोत्साहित केल्याचं निष्पन्न झालं आहे। त्यानुसार सापळा रचण्यात आला। भंडारे याला 2,000ची लाच घेताना कार्यालयात रंगेहात पकडण्यात आला आहे। प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कांबळे यालाही ताब्यात घेण्यात आले। दोघांविरुद्ध भ्रष्टाचार अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषिकेश बडनीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, सीमा माने यांचा कारवाईत सहभाग होता। जिल्हा परिषदेतील कारभार चव्हाट्यावर तक्रारदाराचे हे पीएफचे पैसे होते। कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी 2,000 रुपये घेताना दोघे सापडल्यानं जिल्हा परिषदेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे। त्यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराची काही प्रकरणं उघड झाली आहेत।